हाय सगळ्यांना, शुभ दुपार. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. दुपारचं वातावरण पहा किती मस्त आहे. आमच्या गावात एकदम असा तेलाचा वास सुटला, म्हणजे भजे आणि वडे. कारण की आज आहे वर्षाचा पहिला सण, म्हणजे आखाडीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आणि आमच्या आईचं चालू आहे पुरणाची डाळ शिजवणं मस्तपैकी चुलीवर. आईची शिजलेली मस्त पुरणाची डाळ चुलीवर, कारण की आईले गॅसवरचं पुरण नाही आवडत. म्हणून काय पाहिजे? पाणी आण, थोडंसं पाणी पाणी पण पडलं. साखर शिजते नव्हते आता. साखर टाकली की तिखट भाजीला काढा नाही लागेल का गुळाचं करतो? नाही, तू पाणी टाक. हो, तिखट भाजीला नाही काढा लागत का? हे घे. त्या दिवशी सर्व पसंत मस्त पिठवलं लागेल गॅसवरचं का कमी पाणी पडलं होतं म्हणून? तिखट भाजीला पाणीच नव्हतं. हो का? आली पुरणाची डाळ शिजायला. आता पाणी कमी थोडं पडलं होतं म्हणून आईनं पाणी टाकलं, कारण की त्यात साराची भाजी करायची आहे. साराची भाजी एक नंबर लागते पुरणाच्या पोळ्या केल्या की. चला तर मग रूपाची काय तयारी चालू आहे पाहू. तेलाचा वास तर येऊ राहिला, पण तो आमच्या घरातला नाही आहे. तर रूपाचा येऊ राहिला म्हणजे पाट्याचा आवाज. तर रूपा काय करू राहिली ते पाहू आपण. बापरे, आज तर पाट्यावर वाटून पुरणाच्या पोळ्या आहेत बाबा. पारंपरिक पद्धत आहे तर पाट्यावर वाटून पुरणाच्या पोळ्या. नाही तर घेतलीच आहे नि की बसले गावात पुरण. आज पाट्यावरच्या पुरणाच्या पोळ्या आहे. आणि रूपानं ठेवलं फ्रीजमध्ये पुरण वाटून. झालं रूपाचं पुरण वाटून. आणि सगळी तयारी केली रूपानं चिचवण्यासाठी. चिचा भिजू घातल्या आणि भजे करायसाठी बेसन, त्याच्या खाली कांदे बी आहेत. आणि पुरणाच्या डाळीचा सार पण काढून ठेवला तिखट भाजीसाठी. सगळा कार्यक्रम हा जेवणाचा आहे संध्याकाळचा, कारण की घरी कोणीच नाही आता. बंधू गेले वावरात आणि दादा गेले सासरवाडीले. आणि रूपा वाटू राहिली आता हिरव्या मिरचीचा ठेसा वडे करायसाठी. वड्याची डाळ धुवून एकदम मोठी आहे. आणि सणाचा कार्यक्रम असा असते आमच्या खेडेगावात की दिवसभर करा आणि रात्रीले खा. तुमच्या इकडे आखाडीले काय करतात? पुरणाच्या पोळ्या करतात की आणखी काही करतात? आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बंधू येलो कृपाचा स्वयंपाक झालाय बी, दुपारपासून लागली. आता स्वयंपाक संपला आणि बंधू आले वावरातून फवारा मारून. दिमाग ना खराब करत वासाचा आणता इकडे तिकून लागते ना ते. हा निरा अट्टी पाय धुवाती गटी तुटली दरवाजा पुढे निरा. मी म्हणा की भांडे घासायला बोला होत नाही. मलाच पाहिजे ना सरे वरल्या घरात. काय लेवा दगदग झाली जीवाच्या भोवतीला. या भजे आणि वडे खायले आईन मी खवरायली वडे. माणूस नादा मनात लागली एका गोष्टीचा. याची भजी केलते ना दोडक्याचे. खाणं जेवणा जास्त नाही जातात का? भज्यावर आणि वड्यावर मारला सगळ्यांना डल्ला आता. आणि रूपा ठेवू राहिली चहा आता. आणि चहा आणि भजे खायला तर एक नंबर मजा येते, है ना? हो की नाही? खाणं घेणं छान भजे कोण पाहिजे मस्त लागता. मग खरं सगळे 3 तुकडे त्या भज्यात मिरचीची घामच फुटला ते खाल्ली तर.
मिरच्या नव्हत्या होत्या, ते हे होते दोडक्याचे तुकडे. ते म्हणते मला घाम फुटला. नाही हो. 3 तुकडे दिले. माझं ध्यान होतं ना, मी पाहिलं ते. तरी खाल्लं. मग खाल्लं काय तू या? राहते ना. अरे सांग ना इले. तरी भाकर भाजी आहे, तरी डाळ. अहो तटी तर कूलर. तरी 10 वाजता काय झोपत नाही नाही. ना, मला कूलर पाहिजे ना. भेटलं का? हे सांग ना, मी आज घालण्याची नाही. आमच्या घरात येऊ नको. येऊ नका. कधी राहते ते खाल्ले नाही भेटे. काय बाई, राहू दे, मी वडे खाय. नाही म्हणलं ना तरी भाकर भाजी मग लागला. नाही तर ठेवून इकडे ठेवणार. काय सांगता का इले? चार्जिंग हे होईल ना, लाईन जाईल ना म्हणा. तिकडे लागत नाही का? तरी लागते ना हो. चार्जिंग होते ना 10 वाजेलो. त्या माणसाला कूलरच पाहिजे. लहानपणापासून कूलरच आहे का तुम्हाला? लागलं पंप स्वयंपाक भाजीच्या ठिकाणी. किती भांडणं करून रुपानं नाही म्हणून पंप लागलं तर 30 रुपये जेवण ठेवते. हे रुपयाचं जेवण आणून पाहते वार कसं केलं. जागा मस्त संध्याकाळी जायचं 6 दे जपून राहायचं 7. अस्वल काही येत नाही इकडे. वरून होते म्हणतो ना टाकून त्यातलं. आणि त्या खोपडीतून होती लाकूड गावाला. काहीच नाही ठेवत ते. बरे हे आपला तास, हे दिन्याचा तास. बस काय काय? खायला नाही. कसं बोलत जायचं? नाही ते सोयाबीन. हा? बोलत. काय सांगावं? मोठं पेच पडलं आता. सोयाबीन हा. आपलं कोण खवरायले ते मला काय आम्ही चांगलं असेल. आपल्या याची लय पोपटी पोपटी कात दिसते त्याची सोयाबीन. आणि त्याची हिरवी दिसते. बियात फरक असे ना, बी गोड गोड असेल. पानात काढले सोयाबीनचे. गोड पानाचं खातात पण जास्त. अहो एवढं हो बरं का. त्या धंदे तिकून 10-15 पराठ्या खायला मला सोयाबीन तरी 6 पराठा तरी 16. गाड ते 8 तास आपल्या नवऱ्याला आपण उचलत नाही बाबा. आपल्या नवऱ्याला लहान की नवरा धंदा कमी नाही, जास्त करून ठेवत आहे. पाय कुठे धुवा वारातून अटी धुवा का पुढे धुवा. अटी धुतल्यावरती काही नाही त्या खोपडीतूनच राखाल होते मा. कुठेच नाही झाला. धंदीचे तर ते बी तरी 15 राखण काका काही जा त्या खोपीच्या बाहेर निघायचं नाही. नाही यायले जाऊ दे 8-15 दिवस. दोघं आपल्या मामाला आई पुढे येत बाई. सुनी आपल्या बुड्याला घेऊन जाईल. या बाई ऐकता तुम्ही. पण आपल्या एरियात आलं तरी पासून असोल कुठे कोणाला काय केलं आपल्या एरियात नाही ते. पाणी देणे ते तिकडेच झालं. ते लिंकरला टाकाई